आता बातमी आहे विधान परिषदेनिमित्ताने कोकणात सुरू असलेल्या राजकीय धुमशानासंदर्भातली. 50 खोके एकदम ओके अशा घोषणा देत ठाकरेंच्या शिवसेनेने शिंदेंच्या शिवसेनेला अनेकदा डिवचलंय. मवियाच्या उमेदवारांनी ऐनवेळी निवडणुकीतनं सध्या माघार घेतली. या निवडणुकीमध्ये यामुळे संतापलेल्या संजय राऊतांनी महायुतीवर सट्टेबाजीचा आरोप केलाय. 150 कोटींची सेटलमेंट झाली असा गंभीर आरोप राऊतांनी केलाय. तर रायगडमध्ये ठाकरेंचे उमेदवार बाळ मानेंनी थेट नितेश राणेंसोबत जात आपला अर्ज मागे घेतला. यामुळे राणेविरुद्ध ठाकरे संघर्ष कोकणामध्ये पुन्हा एकदा शिगेला पोहोचलाय. ठाकरेंचे कट्टर विरोधक राणेंच्या मध्यस्थीने बाळ मानेंनी माघार घेतल्यामुळे ठाकरेंची नाराजी उफाळून आली. तर आपण यापुढे फडणवीसांचंच ऐकणार असं म्हणत बाळ मानेंनी राजकीय वाटचालीचे संकेतही दिले. त्यामुळे बाळ मानेंची माघार ठाकरेंसाठी मोठी डोकेदुखी ठरल्याचंच दिसून येतं. कोकणातील माघारीसाठी 25 कोटी रुपये दिले साधारण. त्यातले 15 कोटी रुपये BKCतल्या सॉफिटेल हॉटेलमध्ये दिले. विचारा तुम्ही जाऊन विचारा, घेणाऱ्यांना आणि देणाऱ्यांना विचारा या निर्लज्जपणावर. आत्ताची जी संपूर्ण रायगडमध्ये आणि देवगडमध्ये जी चर्चा चालू आहे त्या अगदी 20चा आकडा बाहेर फुटतोय. 20 खोक्यांचा बकरा अशा पद्धतीची चर्चा. कोटी रुपये घेतले. 20 कोटी रुपयांचा बकरा, 20 कोटी रुपयांचा बकरा अशी चर्चा संपूर्ण रायगडमध्ये आहे, संपूर्ण देवगडमध्ये आहे. बाळा मानेंनी यासाठी अर्ज मागे घेण्यासाठी हे घेतले. नाही, मी 20 कोटींचा बकरा झाला असं बोलतोय. माझी राऊत साहेबांना विनंती आहे. राऊत साहेब, माझं म्हणणं, तुम्ही जबाबदार आहात. कुठे काय काय बोलावं आणि काय हा चेष्टेचा विषय आहे. अशी काय खिरापतीसारखे कुठे पैसे असतात का? काही गोष्ट नीतीची असतात, वास्तवाची असतात. आता त्या ठिकाणी जर पराभव दारुण होऊन जर पक्षाची हानी झाली असती ती किती कोटीच्या वर गेली असती. त्याच्यापेक्षा यशस्वी माघार घेणं राजकारणामध्ये शहाणपणाचं असतं. ह्या संदर्भात नितेश राणे साहेबांनी माझा संपर्क साधला आणि त्यावेळेला देवेंद्र साहेबांचा सुद्धा आम्ही संपर्क साधला होता आणि त्यांचंही म्हणणं असं होतं की 55 मतं घेऊन तू का उभा राहतोस? तू फडणवीसांकडून हा मेसेज होता. राजकीय करिअर तुझं त्याच्यामध्ये चांगलं होणार नाही. तुम्ही फडणवीसांचं ऐकलं? 100% ऐकलं आणि भविष्यामध्ये सुद्धा ऐकणार. मी या रत्नागिरीचा संपर्क मंत्री पण आहे, कोकणामध्ये काम करणारा भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आहे आणि म्हणून महायुतीचा प्रतिनिधी म्हणून आज मी बाळ माने साहेबांबरोबर इथे आलेलो आहे. आणि आज त्यांनी आमच्या वरिष्ठ पातळीवर त्या सगळ्या नेत्यांचा शब्दाचा मान ठेवून आणि एकंदरीत ती काय राजकीय परिस्थिती त्यांना त्यांच्या अनुभवापोटी जी दिसली त्याप्रमाणे त्यांनी तो निर्णय घेतलेला आहे. तुम्हाला माहिती आहे का, माने हा ओरिजिनल BJPचा आहे. मात्र तो निवडणूक आली का तळ्यात मळ्यात त्याचं चालू असतं. तो जो वैयक्तिक पक्ष म्हटला तरी चुकीचं होणार नाही. बाळ मानेला तुम्ही सिरियस घेऊ नका. एवढ्या वर्ष तुम्ही पाहताय तो एका पक्षात राहिला व्यवस्थित. प्रत्येक निवडणूक आली का तो त्याची हे 5 वर्षाची तरतूद करतो. ते निमित्त झालं तिकीट भरायचं आणि मग तडजोड करतो आणि विड्रॉ होतो. तर एकूणातच इकडे कोकणामध्ये त्यामुळे राजकीय एक प्रकारे आरोप प्रत्यारोप पुन्हा एकदा बघायला मिळतात. तिकडे बाळ मानेंनी अर्ज मागे घेतल्यावर त्यांच्यावर शिवसेनेचे नेते जोरदार टीका करतायत. ज्यावर प्रतिक्रिया देताना बाळ मानेंनी विनायक राऊतांवर जोरदार हल्लाबोल केलाय. साहेबांनी सुद्धा हकालपट्टी करण्याचं खरं तर कारण काही नाही आहे. हे जे डोमकावळे आहेत विनायक राऊत, हे त्यांचे कान चावत असतात सातत्यानं आणि संघटनेची त्यांनी वाट लावली आणि त्यामुळं उद्धवजी बिचारे साधे आहेत, त्यांना हे कॉर्नर करतात आणि ह्यांच्या तोंडातलं त्यांच्या तोंडात वदवतात आणि करतात. मला अजूनही हिंदुत्व सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेबांवर अत्यंत श्रद्धा आहे आणि उद्धव साहेब आणि रश्मी साहेब वहिनी ही अत्यंत खूप चांगली माणसं आहेत. बाळ मानेंची कार्यपद्धती आम्हाला पूर्वीपासून मला माहिती आहे. 2014च्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा माझ्या समोरच्या उमेदवारांकडून गोव्यामधून गोव्याला जाऊन त्यांनी पैसे घेतले होते आणि ज्या पक्षामध्ये जाईल त्या पक्षामध्ये राहून केवळ वैयक्तिक स्वार्थ साधण्याचं काम करणं हेच बाळ मानेचं वैशिष्ट्य आहे.